नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडाख पटेल ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी संदर्भात माहिती पाहणार आहोत। फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र कसे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे व कसे काढायचे या संदर्भात माहिती आपण बघू। तर फार्मर आय डी कार्ड हे जे कार्ड राहणार आहे याला शेतकऱ्याची शेतीविषयक जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर होणार आहे। त्यानंतर पीक विमा भरताना पण हे गरजेचं राहील। त्यानंतर PM किसान आणि CM किसानचे जे पैसे येतात शेतकऱ्यांना हे आय डी कार्ड काढल्यानंतर ते पैसे पण येणार आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने पॅन कार्डला आपली सर्व फायनान्शियल माहिती जोडलेली असते त्या पद्धतीने शेतीविषयक जी इन्फॉर्मेशन आहे ती या फार्मर आय डी कार्डला गव्हर्नमेंट जोडत आहे। तर फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता आहे। त्यानंतर 7/12 उतारा पाहिजे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे। तर सध्या तरी फक्त CSC केंद्रामधूनच फार्मर आय डी जनरेट होत आहेत, ऑनलाईन तुम्ही जनरेट करू शकत नाही आहे सध्या तरी। तर समोर तुम्ही बघू शकता, आपण या वेबसाईटवरती जाऊन CSC लॉग इन करून फार्मर आय डी कसं जनरेट करायचं ते बघतोय। तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथं सुरुवातीला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP जाईल, OTPनं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा मोबाईल नंबर टाकून पुन्हा OTP येईल, ते OTP टाकून पुन्हा व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर शेतकऱ्याचं नाव वगैरे आधारची इन्फॉर्मेशन ओपन होईल, इथं मराठीमधून नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कास्ट सिलेक्ट करायची शेतकऱ्याची, त्याच्यानंतर वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे। तर ही जी सगळी इन्फॉर्मेशन ओपन झाली ही आधारची इन्फॉर्मेशन ओपन झालेली, आता आपण ती तुमच्या 7/12ला जोडत आहोत। इथं जिथला ॲड्रेस आहे आधारवरला तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुढे लँड ओनरशिप डिटेल्समध्ये ओनर असं सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर लँड डिटेल्समध्ये फेच लँड डिटेल्सवरती क्लिक करून आपली जमीन ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये तिथलं गाव तालुका सगळं सिलेक्ट करून खाली सर्वे नंबर एंटर करायचा, म्हणजे गट नंबर एंटर करायचा। गट नंबर एंटर केल्यानंतर त्या गटात जेवढ्यांचे नाव आहे ते सगळे तिथं दिसतील। मग ज्या शेतकऱ्याचा आपण फार्मर आय डी काढतोय त्याच्या पुढं टिक करून त्याची डिटेल्स फिलअप करून घ्यायची। आता इथं दाखवतंय किती गुंठे क्षेत्र आहे काय आहे ते सगळं दाखवत आहे। इथं वडिलांचं नाव टाईप करतोय आपण, त्याच्यानंतर ते सबमिट करायचं। आता इथं बघू शकता तुम्ही पुढं लँड टाईपमध्ये ॲग्रिकल्चर आहे की नॉन ॲग्रिकल्चर, म्हणजे एने वगैरे प्रॉपर्टी असेल तर ती पण तिथं सिलेक्ट करायची। आता त्या शेतकऱ्याचे जेवढे पण 7/12 उतारा असतील ते सगळे इथं ॲड करून घ्यायचे आणि त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड वरती क्लिक करून सगळी इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायची। त्यानंतर सगळे डिक्लेरेशनवरती क्लिक करून खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं, सेव्ह बटनावर क्लिक केलं आपण। त्यानंतर OTP आधार नंबर टाकून घ्यायचा इथं। त्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तुमचा त्यावरती एक OTP जाईल, ते OTP टाकून घ्यायचं आहे आणि खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं। सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल, इथून PDF डाउनलोड करू शकता तुम्ही। आता PDF मध्ये सगळे डिटेल्स चेक करून घ्या, तुमचं नाव वगैरे 7/12 नंबर, सर्वे नंबर, गट नंबर, त्यानंतर क्षेत्र किती आहे आपलं त्या गटावर ते पण इथं दाखवतं। आता ही जी PDF डाउनलोड झाली आहे याच्यामध्ये खाली बघा शेतकऱ्याचे सहमतीपत्र म्हणून दिलेलं आहे, तिथं जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर कळून येईल तुमचं फार्मर आय डी कशासाठी रजिस्ट्रेशन करत आहे गव्हर्नमेंट। तर अशा पद्धतीने शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी काढण्याची प्रोसेस आहे। तर लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी काढून घेणे। धन्यवाद।
तर माहिती आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल गडाख पटेल ॲग्रो फार्मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन माहिती या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळते.